खुशखबर खुशखबर खुशखबर। दुकान, शॉप, ऑफिस, घर परिसर, शेत परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा प्रणाली, तेही माफक दरात आणि 2 वर्ष मेंटेनन्स सेवेसह, तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली, सर्व नेटवर्क सोल्यूशन, संगणक, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर। आता संपर्क करा। पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट, जाधव संकुल, सातपूर अंबड, लिंक रोड, सातपूर, नाशिक। संपर्क क्रमांक 9730 008992। महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक ख्रिश्चन धर्मगुरूंना जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या गोपीचंद पडळकर विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। ख्रिश्चन धर्मगुरूंना शिव्या देऊन त्यांना सैराट करण्यासाठी 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचा आरोप पडळकरांवर करण्यात आला आहे। या वक्तव्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील ख्रिस्ती धर्मगुरूंच्या जीवितास धोका निर्माण झालाय, अशी तक्रार ख्रिस्ती समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे। या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून समाजात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे। अनेक ख्रिस्ती धर्मगुरूंवर संभाव्य हल्ल्याचा धोका निर्माण झालाय, असेही निवेदनात नमूद करण्यात आले। या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे की गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच संविधानविरोधी आणि समाजविघातक कार्यासाठी त्यांनी आमदारकीचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्या आमदारकीवर तात्काळ रद्दीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। ख्रिस्ती समाज शांतताप्रिय असून समाजात तणाव निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।